स्वागत आहे मंडळी न्यू व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर एक दिवस थांबून आज आलोय गाडी भरायला, मिरची भरायला। हे पहा मिरचीचा वावर, इकडे चालू आहे गाडी लोडिंग। तर मौद्याला थांबेलो होतो एक दिवस, म्हणजे इलेक्शनमुळे गाडी भरली नाही, आता आलोय भरायला। दुसऱ्या ठिकाणी अरे फ्लॅशलाईट चालू आहे सर, तर इकडं आता एक चालू आहे लोडिंग। एवढी झाली, टाइम भी मोकार झाला यार। तर वाजले मंडळी 7:20 भरून निघलो आता। आम्हाला दिल्ली एक्सप्रेस हायवे लागला, दिल्ली कलकत्ता एक्सप्रेस हायवे। हे फक्त आहे ना आमच्यासाठीच आहे, बाकी जायला नाही देव। हे पहावे तर मौद्याच्या माग आहे एक 10-12 किलोमीटर हायवे लागला। म्हणलं दाखवून द्यावा, नॅशनल हायवे नवीन निघला आता हायवे। याच्यावर गड्डे बिड्डे नाही, डायरेक्ट गाडी हवासारखी उडून चालते का रे, डायरेक्ट हवासारखी उडून चालते गाडी। फक्त गाडी पाठ्याचा आवाज येऊ राहिला कचकच। तर गाडी लोडिंग केली आहे, एक तर पुन्हा होईल नाही तर नगर कोणीकडं बी होऊ शकत तिकडं, त्याच्यानं फिक्स नाही सांगू शकत। यास नॅशनल हायवे ही स्पीड पा भाऊ यांना तर रस्त्यातच गाडी लावून दिली। गणपती एक्सप्रेस तर आता आलो म्हणजे समृद्धी चालू आहे, समृद्धीला लागून 12 वाजले आता 12। आता आलो वाशिमच्या माग, चालू आहे कंटिन्यू। आपल्या संग एक शेण होऊन गेला, काय करता, पण काय अडचण नाही, चालू आहे गाडी एक नंबर। ती जी समोर चालली आहे का गाडीत, म्हणजे कॅमेऱ्यात नाही दिसत आहे, नाशिकची गाडी फुल चालली स्पीडनं। तर काय अडचण नाही, आले आपले धन्नो रेविट। हो मग आता केव्हा पोचते काय काय अजून म्हणजे कन्फर्म बी नाही का पुन्हा जाईन का नगर जाईन, त्याच्यामुळे काही अंदाज बी सांगू शकत नाही। चला तर मग मंडळी कुठं भेटू, अरे पुण्याला चाललं दुसरा रोड आहे का चालू गावात। तर मंडळी आता वाजले 5 वाजले, आले नगरमध्ये। पण आता व्यापारी येतोय काटा करायसाठी म्हणून इकडे थांबेले। थंडी तर अशी बाहेर उतरली बाप, लय बाहेर थंडी उतरली, एसी सारखी कली की। तर असं
माल आलता आपल्या गाडीमध्ये. तर आता निघालो होतो मंडीतून बाहेर, म्हणजे सिटी वगैरे पास झाली, भाडा गिडा घेतलं, निघालो होतो घराकडं. आता वाजले सकाळचे 10 वाजले. थोडं लेटच झालं आहे. एवढ्या टायमात तर गाडी कुठं पाहिजे होती. विषय असा होता का गाडी मी पोचलो 5 वाजता राईट 5 वाजता पोचलो होतो. मग त्या व्यापाऱ्याला फोन करून दिला पहिलेच, म्हणलं इकडं आलो आहे ते, तिथं थांब म्हणे ब्रिजपाशी, तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये. तिथं येतोय मी गाडी घ्यायला, काटा करायचं आहे आणि त्याच्यामुळं म्हणलं ठीक आहे या. मग त्याच्यात आपली काय गलती, मी तर टाईम शिरावून गेलो ना. ते थोडं नाटकं करीत होतं भाडा द्यायला, हे असेच राहत्या. भाडा तर घेतलं पण मग गलती त्याची, आपण कायला खोटा करायचं. असे लोक राहते. त्याच्यामुळं आपण टाईमवर असलो ना मग काही अडचण होत नाही. आपली गलती असली मग नाही बोलता येत, काय अडचण नाही. चालू आहे आता हे आपलं संभाजीनगर हायवे. चला तर मग व्हिडिओ इथंच एंड करतो. पाहू कुठली ट्रिप आता, कुठली होती काय होती काही नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, अजून आवडला असेल तर कमेंट करा. भेटू मग पुढल्या व्हिडिओला.